हाय हॅलो शीतल ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी शीतल तुमचे मनपूर्वक स्वागत करत आहे। सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। आजचा दिवस तुमचा खूप छान आनंदाचा आरोग्याचा जावो हीच बाप्पाचरणी प्रार्थना। तर हे बघा, आपलं फर्निचरचं घर नाही पण फर्निचरपेक्षाही भारी मी असं केलेलं आहे। तर तुम्ही बघू शकताय, तर मी असे किचनला पडदे लावलेले आहेत। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता माझ्या किचनची सुरुवात इथनं सुरू होते। तर इथं बघा, सगळ्यात पहिल्यांदा इथं मी पिठाची गिरणी ठेवलेली आहे। तर ही 2 HP पिठाची गिरणी आहे, तर खूप छान आहे। तर 7 वर्ष झाले मी याला चालवते आणि पीठ दळण्यासाठी मी इथं बाल्कनीमध्ये नेत असते, घरामध्ये दळत नाही। तर खूप छान आहे, हे आपली मिशन आहे अशी पिठाची चक्की। त्याच्यावरती असा मी 60 लिटरचा OTG ठेवलेला आहे। हे आगारो कंपनीचा OTG आहे, हा बी खूप छान आहे। याच्यामध्ये नानखटाई, पनीर टिक्का, पिझ्झा ती बनवत असते मुलांसाठी, तर खूप छान होतो। असं एक ट्रे ठेवलेला आहे, ट्रे मध्ये मी केळी ठेवलेली आहे। मोबाईल ठेवण्यासाठी इथं स्टँड आहे बघा, असं मी मोबाईल ठेवत असते, चार्जिंग लावायला बी सोपं जातं। कपडा अंतरलेला आहे म्हणजे धूळ बसत नाही। आणि त्याच्यावरती बघा, इथं मी केळीचा असा ट्रे ठेवलेला आहे। त्यानंतर इकडल्या साईडला बघा, मुलांसाठी असे काजू बदाम ठेवलेले आहेत। म्हणजे त्यांना आधीमध्ये जर खाऊ वाटले तर ते खातात। याच्यामध्ये बडीशोप ठेवलेली आहे, याच्यामध्ये खडी साखर असते पण आता ठेवली नाही मी। इकडं मनी प्लांट ठेवलाय, इथं च्यवनप्राश आहे, त्याच्या इकडच्या साईडला मी मध ठेवलेला आहे। आता इथं बघा, खालच्या साईडला मी त्याच्या खाली लगेच अशी कांदे, हे बघा अशी मी कांद्याची ट्रॉली ठेवलेली आहे। आता हे कांदे एक नाही असे जर टाकले ना तर कांदे खाली पडत होते, त्यासाठी मी काय केलं की कांदे आणले ना, कांद्याची गोणी आहे ना ती कट केली आणि कट करून अशी खाली टाकली, म्हणजे या ट्रॉलीच्या खाली टाकली। आणि नंतर ना मी याच्यावरती कांदे टाकले, तर कांदे आता पडत नाहीत, तर चांगले बसलेत। आता ठेवलेलं आहे खाली पिठाची गिरण, वरती OTG हे असं ठेवलेलं आहे। आता हे बघा, इकडच्या साईडला मी असे पिठाचे डबे ठेवून घेतलेले आहेत। तर इथं आहे ना गव्हाचं पीठ आहे, इथं गव्हाचं पीठ म्हणजे खालच्या खालीच असे डबे ठेवून घेतलेले आहे। हे बघा, असं मी गव्हाचं पीठ ठेवून घेतलेलं आहे ह्याच्यात, आणि ह्याच्यामध्ये मी पीठ लावण्यासाठी गव्हाचं पीठ ठेवून घेत असते। हे ज्वारीचं पीठ इथं ठेवलेलं आहे। आणि त्याच्यावरती बी असा ज्वारीच्या पिठाचा डबा ठेवलेला आहे। आता या साईडला हे बघा, असं बटाट्याचे विकत्रीचे पापड आहेत, असं ठेवलेला आहे। आता हे बघा, हा डबा काढते, आता ह्या डब्यात फुटाणे ठेवलेले आहेत, हे बी झाकून ठेवलेलं। आता पावसाचं वातावरण येत ना, ते नरम पडतात, त्याच्यामुळे मी असे करून घेतलेलं आहे। आणि ह्याच्यात बी बघा, जे आपला राहिलेला किराणा असतो ना, शिल्लक राहिलेला गेल्या महिन्यातला, तो ठेवून घेतलेला आहे। आता इथं माझा मसाला डब्बा आहे, असं ठेवून घेतलेला आहे। इथं आहे ना बेसन पीठ, तांदळाचं पीठ असं मी पिशव्यामध्ये भरून ठेवलेलं आहे। आता ही लोखंडाची मांडणीच आहे, त्यावरती बघा असे कप जे असे अडकवायचे आहेत ना, त्यावरती असे कप ठेवलेले आहेत। हे पोळपूट बेलन असं मी ठेवलेलं आहे। आणि ताटामध्ये ताटं व्यवस्थित घालून ठेवलंय, तर तुम्ही बघू शकता असे ताटं व्यवस्थित ठेवलेले आहेत एकात एक घालून। इथं झाऱ्या अडकवलेला आहे, आणि इथं पावभाजीचा मॅशर आहे ना ते लावलेला आहे। तर इथं सांडशी लावलेली आहे, सांडशी ठेवली, आणि इथं माझं लायटर असतं। तर या डब्यात बी मी
असं शेंगदाण्याचे लाडूचं मिश्रण ठेवलेलं आहे. तर हे बी असं झाकून ठेवत असते व्यवस्थित. याच्यामध्ये काळा मसाला आहे, हे असे मी भरण्यात ठेवत असते. याच्यामध्ये मीठ ठेवलेलं आहे, मिठामध्ये लवंग टाकलेले आहेत 5, चांगलं असतं म्हणते त्यामुळे टाकलेलं आहे. बघा मी तूर डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ अशी मिक्स करते. तिन्ही सम प्रमाणात मिक्स करून घेतलेले आहे. त्यांनी वरण छान होतं, त्यामुळे मी मिक्स करून ठेवत असते. आणि ते छोटे छोटेसे डबे आहेत, आपले बिस्किट ते राहिले तर मी ठेवत असते 2-4, म्हणजे सादळत नाहीत. त्याच्यानंतर इथं बघा मी तर तुपाची भरणी ठेवलेली आहे. तर हे गोवर्धन तूप आहे, आम्ही असंच आणतो, गावाकडलं तूप आम्हाला आवडत नाही मुलांना. आणि इथं मिक्सरचे भांडे ठेवलेले आहेत. मिक्सरच्या भांड्याच्या मागं इथं बघा एक कुटाचा डब्बा आहे शेंगदाण्याचा, आणि हा रिकामा डब्बा आहे. आणि याच्यामध्ये मी चहा पावडर ठेवलेली आहे. चहा पावडर ठेवलेली आहे ती. आता वरच्या डब्यात आहे का नाही मी असं किराणा माल भरून ठेवलेला आहे. जो लागत नाही ना तोच किराणा माल ठेवलेला आहे वरती. म्हणजे जो अगोदरच्या महिन्यातला आहे ना किराणा माल, मी सगळे डबे व्यवस्थित ठेवलेले आहेत. आणि मांडणीच्या खाली आहे ना मी पेपर असे लावलेले आहेत, म्हणजे डबे असे खालच्या साईडला खराब होत नाहीत, एकदम छान राहतात. तर ही माझी अशी मांडणी आहे लोखंडाची. असं मी सामान ठेवलेलं आहे. किचन वाट्यावरती जास्त मी असं पसारा करत नाही, म्हणजे किचन कसं सुटसुटीत दिसतं. बघू शकता मनी प्लांट किती छान आलेला आहे, मस्त लावलेला आहे. तरी टीव्हीची काच आहे, आणि टीव्हीच्या काचेच्या खाली मी असं ठेवलेलं आहे. हे बघा त्याच्यानंतर मनी प्लांटच्या नंतर भांड्याची जाळी ठेवलेली आहे. इथं बेसिंग आहे. भांडे ते घासण्यासाठी तर साबण ते ठेवलेलं आहे. हे बघा असं ठेवलेलं आहे, चमची ती. हे बघा इथं मी पाणी भरून ठेवत असते, इथं मटकं भरून ठेवत असते, असं टाक्या ते पाण्याने भरून ठेवत असते. आता ही स्टीलची मांडणी, स्टीलच्या मांडणीत असे भांडे लावलेले आहेत. तांबे ग्लास ते ठेवते, प्लेटी ती बघू शकतो. या पद्धतीने मी असे भांडे सगळे लावलेले आहेत. तर चाकू ते लागतात ना, तर मी इथं ठेवत असते. हा पोळी डबा आहे ना, मी उन्हाळ्यातच वापर करते, आधीमध्ये नाही करत. हे तर बघा मी कडधान्य असे भरणीमध्ये भरून ठेवलेत सगळे. हे बघा इथं हरभरे ठेवले, तिथं मटकी ठेवली, इथं मी भरणीमध्ये मूग ठेवल्यात, इथं अख्खा मसूर आहे, अख्खा मसूर ठेवलेला आहे. आणि हे बघा हे जवस आहेत, ही मसूर डाळ ठेवलेली आहे. या डब्यात काय, ह्या भरणीमध्ये मेथी दाणे ठेवलेले आहेत. हे बघा आता वरच्या साईडला मी इथं लवंग, दालचिनी, विलायची सगळं मिक्स आहे. इथं मी मिरी ठेवलेली आहे, इथं ओवा आहे, इथं विलायची ठेवलेली आहे, इथं दालचिनी ठेवलेली आहे, इथं तेजपत्ता आहे, जिरे ठेवलेले आहेत. या भरणीत जिरे ठेवलेले आहेत. तर बघा अशी मी मांडणी, आणि याच्यावरती आहे ना, ह्याला स्टीलच्या मांडणीवरती ह्याच्यामध्ये मी उन्हाळा सामान ठेवलेलं आहे. आणि हे इडलीचं पात्र वरती लागत नाही सारखं म्हणून वरती ठेवून घेतलेलं आहे. तर मी जास्त खाली काय पसारा ठेवलेला नाही, बाकीचं सगळं मी असं वरती ठेवून घेतलेलं आहे. तर हे बघा मी असं ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर ना इकडल्या साईडला पाण्याच्या टाकीच्या साईडने, इकडच्या साईडने मी फ्रीज ठेवलेला आहे. हे बघा फ्रीजवरती मी असं ग्लास ते ठेवत असते, असा ट्रे ठेवलेला आहे. आणि हा ॲक्वागार्ड आहे. आता वरती बघा असा मी माळ्याला पडदा लावून घेतलेला आहे. वरती अशी मी भांडे ठेवून घेतलेले आहेत, आणि अशी साडीचं मी
पडदा शिवून घेतलेला आहे, तर तुम्ही बघ. आता बघा किचनच्या खाली इथं मी हे बघा किचनच्या खाली आहे ना, मी असे पडदे लावून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता. हे बघा असं ठेवलेलं आहे सगळं मी खाली, खालच्या साईडने वाट्या मला कढया ठेवलेल्या आहेत. पुन्हा इथं पातेले ठेवलेले आहेत एका साईडला. आता एका साईडला आहे ना, इकडच्या साईडला बघा तेल कॅटली ती ठेवलेली आहे, सिलेंडर ठेवलेला आहे आणि त्याच्या खाली बेसिंगच्या खाली काय ठेवलेलं आहे. तर इथं बघा सिलेंडर ठेवला आहे मी, इथं कचऱ्याचा डबा आहे आणि अशा पाट्या ठेवल्या आहेत. हे बेसिंगचं आहे, तर ही पाट्या ती मला भांडे घासताना लागतात. आजचा किचन टूरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.